मी आणि आमचे सगळे सहकारी तिथं काम करतो. आणि इथं मात्र एक वेगळं चित्र पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. शून्य मतदारांना कदाचित प्रश्न पडला असेल की केंद्रात हे बरोबर आहेत, राज्यात हे बरोबर आहे, आणि मग इथं यांना काय झालंय. मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, माग महाविकास आघाडीचं सरकार राज्यात होतं, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार मध्ये होतं, त्यामध्ये केंद्रामध्ये देखील काँग्रेसचं सरकार होतं युपीएचं. तिथं डॉक्टर मनमोहन सिंगजी होते, इकडे वेगवेगळे विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण हे सगळे मान्यवर होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आम्ही त्या ठिकाणी तिथले प्रश्न म्हणून एकमेकाच्या विरोधामध्ये उभं राहायचो. आज तोच प्रसंग आपल्या सगळ्यांच्या समोर आला. केंद्राच्या आणि राज्याच्या संदर्भामध्ये दोन्ही सरकार राज्याच्या चांद्यापासून बांध्यापर्यंत भरभरून देण्याचा प्रयत्न करतात. विकासाला निधी देतात, मेट्रो करायला निधी देतात, नॅशनल हायवे करायला निधी देतात, वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही योजना असतात त्याच्याकरता निधी देतात, जायकाचा निधी देतात, वर्ल्ड बँकेचा निधी देतात, वेगवेगळ्या प्रकारे केंद्राच्या राज्याच्या योजना असतात त्याच्यात निधी मिळतो. परंतु हे सगळं करत असताना गेले काही वर्ष ज्या कारभाराच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेची सूत्र आहे, काय अवस्था आहे. 17 तारखेला 2017ला आम्ही बाजूला गेलो. त्यामध्ये आत्ताचे सरकारमधले आत्ताचे राज्यकर्ते पुणे महानगरपालिकेमध्ये इथं आले. केंद्राचा राज्याचा दोष नाही, पण इथल्या त्रिमूर्तींचा दोष आहे. काय कारभार केला. आज बाणेरकरांनो, तुम्ही इथं सगळेजण बसलाय, तुम्ही मला सांगा, या दोन्ही ठिकाणी आम्ही फार विचारपूर्वक उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या दोन्ही प्रभागात नव्हे तर पुणे महानगरपालिकेमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे का नाही आहे. त्याला जबाबदार कोण. पुणे महानगरपालिकेचं काम नव्हतं का. मी शेजारी नदीच्या पलीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बाणेरकरांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 92 ते 2017 25 वर्ष मी तिथं महापौर करायचो, स्टँडिंग कमिटी चेअरमन, पीसीएमटी चेअरमन, वेगवेगळी पद त्या ठिकाणी द्यायचो. आज ते शहर त्या काळामध्ये देशातलं उत्तम शहर म्हणून त्याचा नावलौकिक झाला. पुणे विद्येचं माहेरघर आहे, आपली सांस्कृतिक राजधानी आहे. इथं सर्व क्षेत्रातले मान्यवर राहतात. माझा बाणेरचा परिसर, बाणेरच्या जुन्या लोकांनी आठवा, काय परिस्थिती होती. पेरूच्या बागा होत्या, शेतीवाडी माझी लोक करायची. इथला शेतकरी समाज कष्टाने त्या ठिकाणी स्वतःची शेती फुलवायचा. परंतु काळ बदलला. तिथं आपण स्पर्धा घेतल्या म्हाळुंगे बाळेवाडीमध्ये, आणि त्याच्यानंतर इथला सगळा परिसर बदलत गेला. टॉवर झाले, उंच उंच इमारती झाल्या. पाण्याचं काय. आज वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर त्याचं पाणी आपण देतो. तुम्हाला मी सांगतो बाणेरकरांनो, मी ज्यावेळेस राजकारणात आलो ना, पुणेकर 5 टीएमसी पाणी प्यायचे. ही गोष्ट 1990-92 ची, आणि आता पुण्याला आपल्याला 22 टीएमसी पाणी द्यावं लागतं. 22. आज टँकर कसे वाढले, कोण जबाबदार आहे. सोसायट्यांचं आता मला निवेदन दिलेलं आहे. सोसायटीचे माझे सहकारी इथं आलेले होते, त्यांच्या काही समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचं काम पुणे महानगरपालिकेचं नाही आहे. आणि नदी पुनरुज्जीवनाच्या अंतर्गत दहिसर असेल, पोईसर असेल, ओशिविरा असेल, मिठी नदी असेल, सगळ्यांचं काम आम्ही सुरू केलं. 2490 कोटी रुपये त्याच्याकरता दिलेले आहेत. अर्थात मिठी नदीचं काम त्यांनी सुरू केलं होतं, पण मिठी नदीमध्ये मिठाई खाण्याचं काम त्यांनी केलं. लोक जेलमध्ये आहेत. 80 कोटीची मिठाई ज्यांनी मिठीमध्ये खाल्ली त्यांना जेलमध्ये पोचवण्याचं काम देखील आपण या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी ज्यावेळी आपल्या समोर आम्ही मत मागण्याकरता आलो आहे, वी आर टाइम टेस्टेड पीपल.
आम्ही असे लोक आहोत ज्यांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, ज्यांनी करून दाखवलेला आहे. आम्ही नुसते बोर्ड लावत नाही, करून दाखवलं, करून दाखवलं, करून दाखवलं. अरे काय करून दाखवलं? मुंबईमध्ये भ्रष्टाचार करून दाखवला, कोविडमध्ये घोटाळे करून दाखवले, मिठीमध्ये गाळ खाऊन दाखवला, शौचालयामध्ये काय काय खाऊन दाखवलं. आता मला या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे आम्ही करून दाखवलंचे बोर्ड लावणारे लोक नाही आहोत. तर या ठिकाणी आमच्या कामाची जिवंत स्मारक ही मुंबईकरांना त्या ठिकाणी दिसतायत आणि मुंबईकर आपल्या त्या ठिकाणी सांगतायत की होय, महायुतीनेच करून दाखवलं. हे मुंबईकर आज या ठिकाणी सांगतायत. बंधू भगिनींनो, काल परवापर्यंत आपल्या पराभवाचा ठपका ईव्हीएम करून ठेवणारे लोक आता ईव्हीएम विसरले. आता त्यांनी नवीन सुरू केलं, बिनविरोध. आता आले आमचे बिनविरोध. आता या ठिकाणी जर काही उमेदवारांना असं वाटलं की भाजप, शिवसेना, महायुती अपराजित आहे, यांच्यासोबत आम्हाला लढून फायदा नाही, तर त्यांनी परत घेतला. तर आमचे अविरोध आले. आमचेच थोडी आले, तो कुठला तरी मुस्लिम पक्ष आहे त्याचेही लोक आले, कोणीतरी त्या ठिकाणी एक इंडिपेंडेंट आहे तोही या ठिकाणी अविरोध आला. पण यांना लक्षात आलं आहे की आता हारल्यानंतर काहीतरी नवीन आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल, म्हणून त्याचं नरेटिव्ह बिल्डिंग हे अविरोधच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे. पण मी तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं, ईव्हीएमचा अर्थ काय आहे? एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र. आणि आता ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मुंबई. एक एक वोट हे आता आपल्याला मुंबईला द्यायचं आहे. आणि 15 तारखेला महायुतीचे धुरंधर हे आपल्याला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी निवडून पाठवायचे आहेत. मी तुम्हाला हे वचन देतो, या महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा लागल्यानंतर पारदर्शी प्रामाणिकतेतून या महापालिकेमध्ये आम्ही काम करून दाखवू, मुंबईचा चेहरा बदलून दाखवू, मुंबईकराच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आणून दाखवू. आणि म्हणून 15 तारखेला तुम्ही सगळे दिवसभर कमळाची आणि धनुष्यबाणाची कास धरा, कमळाचा आणि धनुष्यबाणाचा विचार करा. 16 तारखेपासनं पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नागरिक म्हणून त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. राईट टू एज्युकेशन कायदा केलेला आहे. कशा करता केलाय? या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला, मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे. ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिकवलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्याला कशा पद्धतीनं समाजाचं भलं करायचं असतं, बारव बांधायचे असतात, विहिरी बांधायच्या असतात, घाट बांधायचे असतात, देवळं बांधायची असतात, तो इतिहास त्यांचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मौलाना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.